दहशतवादी डॉक्टर उमरचे पोलिसांकडे 50 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आहे अशी सूत्रांची माहिती आहे। डॉक्टर उमरचा दिल्लीमधल्या अनेक भागात प्रवास झालेला होता। दिल्लीमधल्या अनेक भागांमध्ये उमरनं गाडी चालवल्याचं समोर आलेलं आहे। तर दिल्लीमधल्या अनेक भागांचे सीसीटीव्ही फुटेज आता यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत आणि या पुराव्यांच्या आधारे आता या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय। तर फक्त बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणीच नाही तर उमरनं दिल्लीमधल्या 50 ठिकाणी प्रवास केला, वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता अशी माहिती याद्वारे उघड झालेली आहे। डॉक्टर उमरचे तब्बल 50 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांकडे आलेले आहेत आणि त्या आधारे या संपूर्ण घडामोडीचा अभ्यास केला जातोय, तपास केला जातोय। तर दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात आणखी एक मोठी माहिती, डॉक्टर दहशतवाद्यांनी बनवले होते सेशन नावाचे ॲप अशी माहिती समोर येते। सेशन ॲपच्या माध्यमातून हे सगळे डॉक्टर दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात होते। उमर नबी म्हणजेच मुजम्मुल सेशन ॲपचा वापर करत होते अशी माहिती समोर येते। सेशन ॲप हे एन्क्रिप्टेड सेशन होते किंवा या सेशन ॲपला मोबाईल नंबरची गरज नव्हती अशी माहिती समोर येते। तर जे काही चॅट या ॲपच्या माध्यमातून केलं जात होतं तर ते चॅट सेवही होत नव्हतं, त्यामुळे आधुनिक पद्धतीनं या दहशतवाद्यांनी कट रचला, एका ॲपचा आधार घेतला आणि त्याद्वारे हा संपूर्ण बॉम्बस्फोटाचा प्लॅन बनवण्यात आला। दोन्ही आरोपी अबू उकासा या खोट्या नावाच्या तुर्कीच्या हँडलरच्या ताब्यात होते अशी माहिती समोर येते। 2022ला जैश ए मोहम्मदच्या हँडलरला उमरसोबत भेटल्याची डॉक्टर मुजम्मिलनं माहिती दिलेली आहे। उमर आणि मुजम्मिल हँडलरला भेटले तेव्हा अबू उकासाही हजर होता अशी माहिती कळते। सुरक्षा यंत्रणांना चुकवण्यासाठी दहशतवाद्यांकडून तुर्कीचाही वापर करण्यात आला होता अशी देखील एक धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।